दिल्लीत अमित शहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस आणि जेपी नड्डांची बैठक। फडणवीस शहा नड्डांमध्ये जवळपास 2 तास चर्चा। मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता। फडणवीसांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। ईव्हीएम संदर्भात ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी सुप्रीम कोर्टात जावं। लोकांची दिशाभूल करून रान पेटवू नये। ईव्हीएम वरून उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावलं। परभणीत परिस्थिती नियंत्रणात। माथे फिरूने संविधानाची विटंबना केल्यानंतर जाळपोळ। परभणीत इंटरनेट सेवा बंदसह जमावबंदीचेही आदेश। आतापर्यंत 40 जण ताब्यात। प्रकाश आंबेडकरांकडून जमावाला शांतता राखण्याचं आवाहन, तर संविधानाचा अपमान करणाऱ्या मागे कोणी सूत्रधार आहे का? रामदास आठवलेंचा सवाल। परभणीतील कृत्य माथे फिरूने केल्याची गिरीश महाजन यांची माहिती। माथे फिरूला अटक केली असून सामाजिक सलोखा बिघडेल असं कृत्य न करण्याचं महाजनांचं आवाहन। मस्साजोग हत्या आणि परळी व्यापारी अपहरणाचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा, पंकजा मुंडेंची मागणी। दोन्ही घटनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। बीडमध्ये व्यापाऱ्यांसह सामान्य लोकही दहशतीत। वाल्मिक कराड नावाचा माणूस सर्व घडवून आणत असल्याचा दावा। शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागरांचा आरोप। सिडकोच्या सिलेक्ट माय होम योजनेतील लॉटरीला मुदतवाढ। 26 डिसेंबर 2024 पर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार। आतापर्यंत 1 लाख अर्ज। कुर्ल्यातील अपघातावेळचा बेस्ट बसमधील थरारक सीसीटीव्ही समोर। धावत्या बसमधून नागरिकांच्या उड्या, अंगावर काटा आणणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद। पंतप्रधान नरेंद्र मोदींची कपूर कुटुंबानं घेतली भेट। राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांना निमंत्रण। मोदींसोबत कपूर कुटुंबाच्या दिलखुलास गप्पा।